नमस्कार. देशदूत डिजिटल संवाद कट्ट्यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपल्याला एका अतिशय विशेष अशा व्यक्तीशी चर्चा करायची आहे. ते आहेत सुनील केदार. नमस्कार. सुनील केदार हे नाव आता आपल्या सर्वांना समजलंच असेल, कारण ते भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष आहेत. या पक्षानं महापालिका निवडणुकीत जे अभूतपूर्व यश मिळवलं त्याचे खूप नाही पण बऱ्यापैकी मानकरी ते आपण त्यांना म्हणू शकतो. कारण या यशामध्ये पक्षाचे नेते गिरीश महाजन, त्याचबरोबर पक्षाचे तिन्ही आमदार आणि असंख्य हजारो कार्यकर्ते यांचा तर निश्चितच वाटा आहे. परंतु पक्षाला संघटन म्हणून बांधून या सर्व काळामध्ये ज्यांनी पक्षाला एक दिशा दिली आणि एक अतिशय अवघड असं काम केलं ते सुनील केदार. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुनील केदार हे पक्षाचे शहराध्यक्ष तर आहेतच, परंतु गेली अनेक वर्ष अत्यंत निष्ठेनं पक्षाचं काम करतायत. निष्ठा हा शब्द खूप महत्वाचा आहे, कारण अलीकडे निष्ठेचा जो काही सगळ्या राजकीय पक्षानं बाजार मांडलाय त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने एका निष्ठावान कार्यकर्त्याला ही संधी दिली, हे सगळ्यात महत्वाचं. याचबरोबरीनं सुनील केदार हे सहकार क्षेत्रात काम करतात. कादवा सहकारी साखर कारखान्याचे गेली अनेक वर्ष ते संचालक आहेत. काही पतसंस्थांमध्ये ते काम करतायत आणि त्यांची जेव्हा निवड झाली त्यावेळेस अनेकांनी शंका व्यक्त केली होती की ग्रामीण भागात काम करणारा, सहकार क्षेत्रात काम करणारा पक्षाच्या नाशिक महानगराचं अध्यक्षपद तो कसा सांभाळू शकेल, अशी खूप मोठी शंका केवळ लोकांनाच नव्हती पण आमच्यासारख्या पत्रकारांनाही होती आणि त्यावेळेस तसं लिहिलं गेलं होतं. परंतु तो समज चुकीचा ठरवून ग्रामीण भागातून आलेले असतानाही आणि शहरातही काम करतानाही किती चांगल्या पद्धतीनं यश मिळवता येऊ शकतं आपल्या पक्षाला, याचं एक उत्तम उदाहरण सुनील केदार यांनी घालून दिले. आपण त्यांच्याशी चर्चा करताना हाच मुद्दा पहिल्यांदा घेऊया की तुमचं अध्यक्षपद चालत कसं आलं तुमच्याकडे. सर्वप्रथम मी तुम्हाला एक खुलासा करतो की मी 48 वर्षापूर्वी या नाशिक शहरात आलो. माझ्या उमराळे बुद्रुक गावात 7वी पास झाल्यानंतर 8वीला इथे आलो आणि तेव्हापासून मी नाशिककर म्हणून आहे. परंतु ग्रामीण भागाशी माझा नेहमी टच आहे. मग त्या लोकसभा निवडणुका असतील, पदवीधरच्या निवडणुका असतील किंवा शहरातल्या असतील. त्यामुळे तसं म्हटलं तर तो एक मला अनपेक्षित धक्काच होता, कारण वयाची मर्यादा पण पक्षाने ठेवलेली होती आणि मी अध्यक्ष होईल हा मला एक सुखद धक्का होता. परंतु पक्षाने ती दखल घेऊन माझ्या कामाची मला अध्यक्षपद दिलं. आपल्याला लक्षात येईल की केदार यांना निष्ठेचं फळ म्हणून ते अध्यक्षपद दिलं गेलेले त्यांच्या कामाचं सुद्धा फळ आहे. ज्या पक्षावर मध्यंतरी बरेच आरोप झाले आणि अनेक लोकांना ज्यांचा पक्षाशी संबंध नाही, ज्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलेलं कायम, अशांना पक्षात घेतल्यावरून प्रचंड आरोप झालेत. अशा पक्षात केदारांच्या निष्ठेचं फळ मिळतं हा एक थोडा विरोधाभास असला तरी पक्ष जेव्हा वाढत जातो आणि पक्षाला जेव्हा बेरीज करायची असते त्यावेळेस हे असे निर्णय घ्यावे लागतात, असं पक्षाचे नेतेच यापूर्वी सांगून गेले. परंतु सुनील केदार सर, की तुमचं आव्हान नव्हतं तुमच्याकडे मोठं. तुम्ही ज्यावेळेस पद घेतलं त्यावेळेस अनेक पक्षातले अनेक लोक पक्षात येऊ पाहत होते किंवा आले होते, त्यांच्यावर प्रचंड आरोप होते. काही गुन्हेगार सदृश यांच्यावर टीका झाली. अनेक लोकांना पक्षाच्या आमदारांनी प्रचंड विरोध केला आणि तो जो काही एक काळ गाजला संपूर्ण राज्यभरात, ज्याच्यात दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांना, प्रदेशाध्यक्षांना लक्ष घालावं लागलं, हा काळ तुम्ही कसा सांभाळला आणि त्यातून वाट कशी काढली? ज्या ज्या प्रभागांमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी पक्षाला असं निदर्शनास आलं का इथं आपली पोकळी आहे, सक्षम उमेदवार नाहीये किंवा निवडून येण्याची क्षमता नाहीये, त्या ठिकाणीच आम्ही ती पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न केला. अगदी बोटावर मोजण्या इतकेच आम्ही प्रवेश घेतलेले आणि निकाल लागल्यानंतर आपल्याही ते लक्षात आलेले की आमचे घेतलेले प्रवेश हा निर्णय योग्य होता. नाही, पण भारतीय जनता पक्षाला कायम चांगल्या कामासाठी, म्हणजे कल्चरल पार्टी असं म्हटलं जातं, किंवा त्यांच्यासारखं काम इतर कोणी करू शकत नाही, किंवा जसं तुम्हालाही निष्ठेच फळ मिळालं तसं निष्ठावंतांचे तिथं
कदर केली जाते. परंतु या पक्षामध्ये सुधाकर बडगुजर असतील, शाहू खैरे असतील, विनायक पांडे असतील, अशा सगळ्यांना ज्यावेळेस प्रवेश दिला गेला त्यावेळेस पक्षाच्या जुन्या जाणत्या निष्ठावानांवर अन्याय झाला असं वातावरण तयार झालं होतं. असं तुम्हाला वाटत नाही का की हा अन्याय आहे म्हणून? मला असं काही वाटत नाहीये. पक्षाचं निष्ठावान असणं वेगळं आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार वेगळं. संघटनेत काम करणं वेगळं आणि निवडून येण्याची क्षमतेनुसार त्या त्या ठिकाणी काम करणं वेगळं असतं. त्यामुळे पक्षाच्या असं निदर्शनास आलं, पक्षाचे पण वेगवेगळ्या स्तरावर सर्वे होत असतात आणि राजकारणात जशी डोक्याला किंमत असते तसे त्या डोके किती आहे म्हणजे लोकप्रतिनिधी किती आहे त्याला पण किंमत असते. अटलजींचं सरकार एकमतानं पडलं हे आम्ही अजूनही विसरलेलो नाही, कधी विसरणार नाही. त्यामुळे आम्ही तो निर्णय घेतला आणि निकाल लागल्यानंतर आपल्याही लक्षात आलं की यांना घेणं हे बरोबर होतं की नाही हे तुमच्याही सर्वांच्या लक्षात आलं. नाही, तो भाग आहेच आणि ते दिसलंच आहे. म्हणजे नाशिककरांनी ते दाखवूनच दिलेलं आहे. परंतु विनायक पांडे असतील किंवा ही सगळी मंडळी ज्यावेळेस पक्षात येते त्यावेळेस देवानीताई फरांदे आमदार या शहराच्या त्यांनी प्रचंड विरोध केला आणि तो एक सगळा गोंधळ संपूर्ण राज्याने बघितला. त्याचबरोबर सुधाकर बडगुजरांचा प्रवेश झाला त्यावेळेस सीमाताई हिरेंनी विरोध केला आणि संपूर्ण पक्षातला पश्चिम भागातले सगळे लोक त्यात पक्षाकडे गेले, विरोध केला. मग पक्षातल्याच एवढ्या ज्येष्ठ नेत्यांचा विरोध असूनही आपण त्यांना पक्षात घ्यायचं, पण मग केवळ विजयासाठी म्हणून पक्ष यापुढे चालणार का? केवळ विजयासाठी म्हणून पक्ष चालणार नाही, हा दावा सपशेल खोटा आहे असं माझं मत आहे. ज्या वेळेस आम्ही त्यांना पक्षात घेतो त्यावेळेस आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टीचे धडे देत असतो. भारतीय जनता पार्टीची स्थापना जरी 1980 साली झालेली असली परंतु भारतीय जनसंघ हा 1951 साली स्थापन झालेला आहे आणि तो काही तत्व काही बेसवर आधारित तो झालाय. मुळात भारतीय जनसंघ पार्टी ज्यावेळेस स्थापन झाली त्यावेळेस संघामध्ये काम करणारे स्वयंसेवक दिले होते आणि त्यांचे जे धोरणं आहे, त्यांना जी अपेक्षित प्रणाली आहे, त्यांच्या ज्या घटना आहे तीच घटना पुढे चालत आलेली आहे. त्याच्यामुळे ज्यांनी पक्षात येऊन पक्षाचे धोरणं अंगीकारली ते थांबले, ज्यांनी अंगीकारली नाही ते निघून गेले. आताही जे आलेले त्यांनी अंगीकारले तर थांबतील, नाही आले तर ते निघून जातील आणि त्यांच्या गेले थांबले नाही तरी पक्षावर काही फरक पडणार नाही. म्हणजे या संदर्भात लोक जे म्हणतात का भाजप ही एक वॉशिंग मशीन आहे आणि भाजपच्या वॉशिंग मध्ये कोणी टाकलं तर तो स्वच्छ होऊन बाहेर येतो. त्यांनी स्वच्छ व्हायचं का नाही आलेल्यानी ठरवायचंय. त्याच्यावर त्या पक्षात इतर पक्षातून येताना झालेले आरोप आम्ही ते गृहीत धरून केलं. परंतु भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली आम्ही प्रशिक्षण वर्ग घेतो, भाजप कशा पद्धतीने चालला पाहिजे त्या पद्धतीने जर थांबतात. जे नाही थांबले ते गेलेले हे उदाहरण आहे नाशिकमध्ये आपण बघितलेले, ज्यांना आवडलं नाही ते. प्रचाराच्या काळामध्ये ज्यावेळेस उमेदवारी वाटप झाली आणि त्यावेळेस नाशिक रोड भागात तुम्ही कार्यरत गेला असाल, पक्षाचे जुने सगळे लोक अतिशय तुटून पडले आणि तुम्हाला गाजरं भेट दिली किंवा वगैरे झाले. तर या सगळ्या अवघड परिस्थितीतून किंवा एबी फॉर्मचा जो काही सगळ्या गडबड झाली, गोंधळ झाली, त्याची आता चौकशी होणार असं पक्ष म्हणतोय, पण यातून मार्ग कसा काढला आणि तो मार्ग काढून पुन्हा एवढं यश कसं मिळालं? ज्या वेळेस तिकीट वाटप जाहीर झाले त्यावेळेस मी सातपूरला एका सभेत होतो आणि मला तिथल्या मंडलाध्यक्षाचा फोन आला की असे लोक जमलेले आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय. तर मी तिथे गेलो. गेल्यानंतर 4 प्रभागातले नाराज कार्यकर्ते तिथे आले होते का ज्यांचं म्हणणं होतं की आम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे होती. तो एक माझं मत राजकीय स्टंट होता. त्याच्यातला जो पुढाकार ज्यांनी घेतला होता त्यांनी राष्ट्रवादीचं काम केलेलं होतं आणि त्याचे पुरावे माझ्याकडे. परंतु हा एक स्टंट होता आणि गाजर देणं हे निष्ठावान कार्यकर्ता जो असतो तो अशा याला जात नाही. तो विचार करतो की मी संघटनेत चांगल्या पदावर आहे. माझा स्वतःचा सर्वे चांगला होता. मी दोघांचाही फॉर्म भरला होता. मी फॉर्म सबमिट सुद्धा केला नाही कारण मला माहिती होतं पक्ष भरायला लावला तर भरेल. याला निष्ठावान म्हणतात. ज्यांनी पक्षात राहून दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला, दुसऱ्या पक्षाकडून काय आमिष घेतले, त्यांनी निष्ठावान म्हणायची काय आवश्यकता नाही. ते मी नंतर खुलासा पण दिलेला आहे. नाही, ते बरोबर आहे. दुसरा एक महत्वाचा भाग आहे की उद्धव निमसेंच्या संदर्भात आता हे चालू आहे, त्यांच्या मुलाला आपण तिकीट दिलं, बडगुजरांचा विषय झाला. तर हा जो काही प्रकार आहे हा पक्षाच्या दृष्टीनं घातक आहे असं वाटत नाही का? कारण की अजून निमसेंना जामीन मिळालेली नाही, त्यांच्यावर खुनाचा आरोप आहे आणि ही हिंमत करून पक्षाने त्यांच्या घरात उमेदवारी दिली, याचा फटका पुढे मागे पक्षाला बसेल असं वाटत नाही?
तसं जर झालं असतं तर निमशेच्या मुलांना उच्चांकी मतानं नगर तिथल्या नागरिकांनी निवडून दिलं नसतं. मुळात सर्व नाशिककरांना माहिती आहे, कदाचित आपणही कबूल कराल ते, परंतु निमशेवर आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही. ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मला समजलेलं होतं ताबडतोब, पण मी ताबडतोब त्या ठिकाणी गेलो होतो. निमशेंनी पोलीस स्टेशनला फोन केला, त्यांना सांगितलं असं असं होतंय, आणि ते त्या घटनेचं ज्या अगोदर ज्या मुलाला मारलं होतं म्हणून त्या मुलांबरोबर ते सीसीटीव्ही मध्ये जात होते. पोलिसांकडे रिपोर्ट आहे का जी घटना घडली तिथून कमीत कमी 2 ते 2.5 मैलावर ते जे सीसीटीव्ही मध्ये दिसत होते निमशे जाताना तिथलं अंतर 2-2.5 किलोमीटरचे. शेवटी कायदा आहे, ते काय निर्णय होईल तो होईल, परंतु एकदा त्यांच्यावर कलम लागलं त्यामुळे त्यांना ते सोसावा लागलेलं आहे. परंतु मला असं वाटत नाही की ज्या व्यक्तीवर त्यांच्या राजकीय इतिहासात एकही गुन्हा दाखल नाही तो व्यक्ती असं करू शकेल असं माझं मत नाही. हे म्हणजे एक प्रकारे म्हणजे त्यांच्यावर त्या याचा जो ठपका आला किंवा आरोप झाला त्याचा अन्यायाचं परिमार्जन म्हणून चिरंजीवांना आपण उमेदवारी दिली असं अजिबात झालेलं नाहीये. आम्ही त्या प्रभागात फिरत असताना नागरिकांच्या भावना होत्या की या कुटुंबाला अन्याय झालेला आहे. अंधा कानून पिक्चर सारखं त्यांच्यावर मोठा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांच्या अन्यायाचं जर तुम्हाला परिमार्जन करायचं असेल तर त्या कुटुंबातल्या व्यक्तीला जर उमेदवारी दिली, भावाला, पत्नीला किंवा मुलाला, तरच आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करू अशा नागरिकांच्या भावना होत्या. तसं नसतं तर नाही. म्हणूनच माझं म्हणणं तेच आहे की ते परिमार्जनच झालं एक प्रकारे, तसंच म्हणता येईल. रिद्धिश आणि तो चांगल्या मतांनी विजयी पण झाला. मला आता असं म्हणायचं की बाबा 100+ नारा गिरीश महाजनांनी दिला होता, तर कुठे कमी पडलो आपण? नक्की 100+ नारा दिला होता आम्ही. 100+ नाऱ्यापर्यंत सर्वेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी पोहोचली होती, परंतु मानव निर्मित चुका ह्या झालेल्या आहे. आणि त्या कशा पद्धतीने झाल्या, कोणामुळे जागा कमी झाल्या, कोण छुप्या पद्धतीनं कोणी दुसऱ्या पक्षाला रसद पुरवली, मदत केली, हा सगळा अहवाल मुख्यमंत्र्यांना एक जबाबदार महानगर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी दिलेला आहे आणि तो वास्तव अहवाल दिलेला आहे. सत्तेत सहभागी असलेले राज्यात आपले राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट, तर आता नाशिकच्या सत्तेतही, कारण की आपल्याला गरज राहिली नाही सध्या कुणाची मदत घेण्याची, परंतु ते आपल्याबरोबर सत्तेत असतील का? गरज राहिली नाही असं म्हणता येणार नाही. महायुती म्हणून महाराष्ट्र राज्यात शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी गट आहे. केंद्रात पण ते आमच्या बरोबर आहे आणि आमची अशी इच्छा आहे आत्ताही का सभागृहात त्यांनी आमच्या बाजूने बसावं आणि आमच्या बाजूने कामकाज करावं. त्यांचा काय प्रतिसाद आहे? ते त्यांनी अजून काही जाहीर केलेलं नाही, पण आम्ही त्यांना जाहीर केलेलं आहे का त्यांनी आमच्या बरोबर असावं. अजून काही त्यांचा प्रतिसाद दिसत नाही अजून. तसं आता मी जसा व्यक्त झालोय तसं त्यांनी व्यक्त झाले तर तुमच्यापर्यंत येईल ते. बरं, आता नवीन महापौराचं काय साधारणतः गणित आहे? नवीन महापौर असेल, उपमहापौर असेल, गटनेता असेल, सभागृह नेता असेल, स्थायी समिती सभापती असेल, हे निर्णय प्रदेश कोर कमिटी घेत असते आणि योग्य निर्णय प्रदेश कोर कमिटी घेईल. आगामी कुंभमेळा आहे आणि त्या दृष्टीने खूप जबाबदारीनं ते कामं करायचे. फक्त हेच पद नाही, सर्व नगरसेवकांवरती जबाबदारी आहे. फक्त भाजपच्याच नाही, निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांवरती जबाबदारी. पण आम्ही सत्तेत आहे त्याच्यामुळे आम्हाला जबाबदारीने ते काम करावं लागेल. आपण सिंहस्थाचा उल्लेख केला आणि तो त्याच प्रश्नावरून आपण आता समारोपाकडे जाऊया की सिंहस्थाच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाला नाशिककरांनी सत्ता दिली आणि एक विश्वासाने दिली असं आम्ही मानतो. कदाचित नाशिककरांचं तेच मत असेल का भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालीच सिंहस्थ उत्तम पद्धतीने जाईल आणि ट्रिपल इंजिन सरकार म्हणतो, केंद्रात आहे, राज्यात आणि महाराष्ट्रात आहे. तर त्या दृष्टीनं त्या क्षमतेचं नेतृत्व महापालिकेत बसणं अशी एक अपेक्षा लोकांची असणार. ती पक्षाकडून ती पूर्ण होईलच. परंतु या सिंहस्थामध्ये तुम्ही एक चांगला मुद्दा मांडला का सगळ्यांनी विचार करून, सर्व पक्षांनी विचार करून आपल्याला सिंहस्थाचं एक आव्हान पेलायचंय. तर त्या दृष्टीनं तुम्ही काय आव्हान कराल सर्वांना? मी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना आवाहन करेन की ज्यावेळेस ते निवडून आले ते सर्व 122च्या 122 पूर्ण क्षमतेचे नगरसेवक आहे आणि जनतेनं त्यांना निवडून दिलेले आहे. मी त्यांना सर्वांना आवाहन करीन का जरी पद कोणाला मिळतील कोणाला नाही मिळतील, परंतु सिंहस्थ सर्वांनी मिळून आणि नाशिककरांनी मिळून
सिंहस्थामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून सिंहस्थ चांगला पार पाडावा अशी सर्व नगरसेवक आणि नाशिककरांना मी आवाहन करेन. नमस्कार. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष यांचं मत आपण सर्वांनी आता ऐकलंच आहे. अतिशय मोठ्या यशाला त्यांनी गवसणी घातली आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये भारतीय जनता पक्षानं अभूतपूर्व यश मिळवलं. पूर्वीच्या काळात म्हणजे विशेषतः पंचवटीतलेच माजी आमदार बाळासाहेब सानप हे शहराध्यक्ष असताना त्यांनी असंच एक बेरजेचं राजकारण करत सर्वांना गोळा करत यश मिळवलं होतं. साधारणतः सुनील केदार यांनी सुद्धा सगळ्यांना अगदी नाराजांनाही बरोबर घेऊन एक मोठं यश मिळवलेलं आहे. त्यांच्या या यशाला आणखी 4 चांद लागोत अशी देशदूत परिवाराच्या वतीनं मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.